या ठिकाणी प्रस्ताव क्रमांक 75 ह्याच्यावर चर्चा चालू आहे। खऱ्या अर्थानं UDCPR मधील अर्बन रिन्युअल स्कीम या विषयावरती ही सगळी चर्चा आज इथे चालू आहे। आणि अर्बन रिन्युअल स्कीम म्हणजे इथे खूप सगळ्या सिनियर मंडळींनी बऱ्याचशा गोष्टी इथे मांडल्या, आपल्या प्रभागातल्या व्यथा इथे मांडल्या। आपण सगळेजण ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या लोकांच्या व्यथा इथे मांडण्यासाठी, समस्या इथे मांडण्यासाठी उपस्थित आहोत आणि प्रशासन त्याच्यावर कार्यरत आहे। हे करत असताना आज या ठिकाणी आलेला हा जो प्रस्ताव आहे की अर्बन रिन्युअल स्कीममध्ये आपल्या या सिम्प्लेक्सबद्दल आणि त्याच्याबद्दल आलेल्या सुधारणा, म्हणजे आपण, मला असं वाटतं इथे कटाक्षाने हे सांगणं गरजेचं आहे की हा प्रस्ताव कुठेही रिडेव्हलपमेंटला आळा घालण्यासाठी, थांबवण्यासाठी आलेला नाही। तर आपल्या नवी मुंबईमध्ये होणारी रिडेव्हलपमेंट ही कशी प्रॉपर पद्धतीने, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर देऊन आणि लोकांना, आता आपण सगळ्यांनी बघितलं की जेव्हा सिडको या ठिकाणी, सिडकोने आपली नवी मुंबई वसवली, नवी मुंबईची ओळख म्हणजे खऱ्या अर्थानं बघितलं तर ठाणे, मुंबई किंवा ह्या लोकांना बघताना आपली नवी मुंबई ही प्लॅन्ड सिटी म्हणून आपल्याकडे बघतात। आणि प्लॅन्ड सिटी म्हणून जेव्हा बघत असतात त्यावेळेला मला आठवतं, मी 83 मध्ये आम्ही CBD मध्ये राहायला आलो, त्यावेळी आम्हाला ते जे रस्ते होते ते एवढे भव्य वाटायचे, कारण त्यावेळी सायकल होत्या, त्यावेळी एक सिंगल एखादी कोणाकडे तरी गाडी असायची आणि आम्ही तिकडे अर्धा रस्ता आम्ही खेळण्यासाठी वापरायचो आणि एखादी गाडी त्या रस्त्यावरनं पास व्हायची, तेव्हा असं वाटायची एवढ्या मोठ्या रस्त्यांची काय गरज आहे। पण आज जेव्हा ती सिटी डेव्हलप झाली कालांतराने, आज 40 वर्षानंतर त्याची अशी परिस्थिती आहे की त्याच सेम रस्त्यावरती आज गाडी जायला सुद्धा जागा नाही आहे, कारण दोन्ही साईडला पार्किंग आहे, सोसायट्यांमध्ये पार्किंग नाही आहे। आणि खऱ्या अर्थानं अशाच प्रकारे सिटीज डेव्हलप होत राहतात। एखाद्या ठिकाणी जेव्हा सिडकोनी वसाहत वसवली तर ती वसाहत वर्षानुवर्षे तशीच राहणार नाही आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे आणि ती त्याच्यानंतर पुढे, जसं आता आपण सॅच्युरेशनला आलोय आणि आपल्याला रिडेव्हलपमेंटची गरज आहे आपल्या सिटीला, आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो प्रस्ताव UDCPR मध्ये हे 14.8 हा जो सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये पेज नंबर आय गेस 333 वरती या प्रस्तावामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या स्कीममध्ये 10,000 स्क्वेअर मीटरच्या वरचे प्लॉट, 18 मीटरचा रस्ता, अशा प्रकारचे तुम्ही ॲप्लिकेबल होता। त्याचबरोबर कंजेस्टेड एरियामध्ये सुद्धा 4,000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट असेल तरी सुद्धा तुम्हाला या स्कीमची तुम्हाला हे घेता येते, म्हणजे अप्लाय करता येतं। तर अशा ह्याच्यामध्ये सुद्धा आयुक्तांना काही नियम आहेत, आयुक्तांना हार्डशिपचे नियम आहेत, ज्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये त्यांना शिथिलता देता येते, पार्किंगमध्ये असेल किंवा नाला असेल अशा ठिकाणी त्यांना शिथिलता देऊन रिलॅक्सेशन देता येतं। तर इथे कुठेही रिडेव्हलपमेंटला विरोध आमचा मुळीच नाही आहे आणि आम्ही सगळे इथे आमच्या नागरिकांना चांगली घरं मिळावीत यासाठी हा अट्टहास आहे की उद्या जाऊन जेव्हा आज सिडकोनी हे सिटी वसवली तर त्यावेळी वसवलेली सिटी एवढी प्लॅन्ड असून सुद्धा आज आपण अशा परिस्थितीत आहोत की आज आपल्याकडे पाणी नाही आहे, आपल्याकडे पार्किंगची समस्या खरंच बिकट होत चाललेली आहे, कारण पार्किंगची जेवढी मुबलक व्यवस्था असायला हवी होती ती नाही आहे। पार्किंग आतमध्ये सोसायट्यांमध्ये, सिडको कॉलनीजमध्ये तर पार्किंगची अत्यंत वाईट दुरावस्था आहे, कारण आतमध्ये कॉलनीमध्ये पार्किंग नाही आहे, बाहेर रस्त्यावरती गाड्या पार्क होत आहेत। तर जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहोत, मी अग्री करते की बाबा त्या बिल्डिंगमध्ये आपण नियमच असे टाकलेले आहेत की त्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था दिली जाईल, परंतु तिथून जेव्हा आपण बाहेर येणार आहोत, रस्त्यावर येणार आहोत, तर ती गाडी कुठे जाणार आहे माझी? पार्किंगमधून तर गाडी निघेल, कारण पार्किंगची व्यवस्था दिलेली आहे त्या रिडेव्हलपमेंटच्या प्लॅनमध्ये, पण रस्त्याची व्यवस्था जी आहे याच्यामध्ये DP हा जो आहे, शासनाने बनवलेला DP, हा DP सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतोय। आणि याच बरोबरीने विषय क्रमांक जो 74 होता तो किती महत्त्वाचा आहे। 74 आणि 75 हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत आहेत, कारण 74 मध्ये आपण या ठिकाणी एक संस्था आहे, ज्या संस्थेला आपण इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी आपण अपॉइंट करण्याचा विषय घेतला। आणि जेव्हा आपण नवी मुंबईमध्ये इम्पॅक्ट असेसमेंटची गोष्ट करतोय, सरांनी सांगितलं, बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं की इथे क्रिसिलने रिपोर्ट दिलेला आहे, इथे टाटानी रिपोर्ट दिलेला आहे। मग जेव्हा टाटानी या ठिकाणी रिपोर्ट दिलाय किंवा क्रिसिलने दिलाय, तो 2012ला दिलेला रिपोर्ट आहे आणि त्या 2012च्या रिपोर्ट नंतर आज 14 वर्षानंतर आपली नवी मुंबई
त्या 2012च्या वेळेस आणि 2026मध्ये आपण आहोत, तर किती डेव्हलपमेंट झाली, काय बदल झाले हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर ही आपण आज जे मागतोय की इम्पॅक्ट असेसमेंट प्लॅन आपण करून घेणार आहोत. या इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये फक्त आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरती माहिती मिळणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, ट्रॅफिक इम्पॅक्ट असेसमेंट, त्याचबरोबरीने इन्फ्रास्ट्रक्चर इम्पॅक्ट असेसमेंट, ज्याच्यामध्ये पाणी आहे, जे पाणी आपण म्हणतोय की आपल्याला कमी पडतंय, तर त्याचं जे नियोजन असणार आहे, लोकसंख्या किती वाढणार आहे, नंबर ऑफ टेनंट्स किती वाढतील, त्या नंबर ऑफ टेनंट्सवरती पाण्याची व्यवस्था आपल्याला किती द्यावी लागणार आहे, पार्किंगची व्यवस्था किती द्यावी लागणार आहे, त्याचबरोबरीने घनकचरा, आपण आज जे म्हणतोय की आपल्याकडे एवढी सगळी सिस्टीम आहे, पण ही सिस्टीम सफाईज करणार आहे का त्या एवढ्या मोठ्या नंबर्सना? नाही करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्युचर प्लॅन करावं लागणार आहे आणि हेच फ्युचर प्लॅन करण्यासाठी आपण हे इम्पॅक्ट असेसमेंट आणण्याचा विचार करतोय. हे करत असताना नुसते ह्या इम्पॅक्ट असेसमेंटवरती आपण चालणार नाही, तर आपल्याला इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट सुद्धा करावं लागणार, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमी, आपल्या शहराची इकॉनॉमी कशा प्रकारे बदलणार आहे त्याचाही कुठेतरी याच्यामध्ये विचार केला जाणार आहे आणि त्याचा रिपोर्ट येणार आहे. हे सगळं करत असताना मला असं वाटतं क्रिसिलनी दिलेला रिपोर्ट आणि टाटानी दिलेला रिपोर्ट, या रिपोर्टच्या आधारे आपल्याला जे इम्पॅक्ट असेसमेंट बनवायचं आहे त्या प्लॅनिंगच्या हिशोबाने आपल्याला URL स्कीम ही कुठे कुठे वापरायची आहे. कारण आता काय होतंय, URL स्कीमच्या अंडर एखादं प्रपोजल आलं आणि ते साहेबांकडे गेलं आणि त्यांच्याकडून डिपार्टमेंट म्हणजे तुमची जी कमिटी आहे, हाय पॉवर कमिटी, त्या हाय पॉवर कमिटीकडे गेल्यानंतर तुम्ही तो निर्णय घेताय, परंतु हॅपझार्डली जिथे तुमचे प्रपोजल्स येत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते प्लॅन करताय. पण असं न करता जर का त्याचा एक बेसिक प्लॅन असेल ज्याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी ह्या URL स्कीम वापरल्या जाऊ शकतात, कारण UDCPR मध्ये तुम्ही बघितलं 14.8 मध्ये तशा प्रकारची तरतूद आहे की आपल्याला अर्बन रिन्युअल प्लॅन हा तिथे तयार करायचा आहे. अर्बन रिन्युअल प्लॅनमध्ये आपल्याला पहिलेच प्लॅन करायचं आहे की हे कंजेस्टेड एरियाज आहेत आणि हे कंजेस्टेड एरिया आम्ही URL स्कीममध्ये घेणार आहोत. आता हे URL स्कीममध्ये घेत असताना जसं आता अमेंडमेंट आली की आपल्या सिडकोच्या कॉलनीज असतील, बाकीच्या सोसायट्या सुद्धा त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होऊ शकतात. तर होऊ शकत असतील तर त्या प्लॅनमध्ये तशी अमेंडमेंट करून आपल्याला आयुक्तांना ते अधिकार आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे UDCPR मध्ये की आयुक्तांनी अशा प्रकारचा एक प्लॅन रेडी करावा, अर्बन रिन्युअल प्लॅन रेडी करावा आणि तो इथे सगळे बसलेले आहेत जे या पूर्ण नवी मुंबईचे सगळ्यांचे लोकप्रतिनिधी इथे बसलेले आहेत, त्या लोकप्रतिनिधी त्याच्यावरती सजेशन्स द्यावे आणि त्याच्यानंतर हा अर्बन रिन्युअल प्लॅन फायनल केला जावा. आणि त्या अनुषंगाने मग अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये खरोखर आम्ही इथे कोणीही कुठल्याही नागरिकांना त्रास होण्यासाठी, उलट ह्या ज्या आलेल्या स्कीममुळे आपण जे म्हणतोय उद्याला हे नागरिक आपल्याला, जसं आम्ही काल पेपरमध्ये भगत साहेबांनी मला दाखवलं की बायका हंडा घेऊन गेल्या आणि मोर्चा काढला की आमची घरं परत घ्या, आम्हाला पाणी द्या, नाही तर आमची घरं परत घ्या, अशी अवस्था उद्या आपली होणार आहे. आणि ती अवस्था टाळण्यासाठी आपला हा अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. हे करत असताना या अर्बन रिन्युअल स्कीममध्ये बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा अटी आहेत आणि मला असं वाटतं या नियमांचं इथे आपण डिस्कशन करून आपण ते चेंजेस नाही करू शकत, कारण ते काहीतरी तज्ज्ञ मंडळींनी काही प्लॅनिंगनुसार आणि काही अभ्यासानुसार केलेले नियम आहेत आणि कुठलाही नियम येत असताना त्याच्यामागे एक स्टडी असतो. तर तो स्टडी आलेला काय आहे हे अंडरस्टँड करण्यासाठी जोपर्यंत आपण तज्ज्ञ मंडळी इथे नेमणार नाहीत तर आपण हे असं रँडमली डिस्कशन करून या गोष्टी फायनलाइज करू शकणार नाही. तर मला असं वाटतं हा जो 74 आणि 75 जो प्रस्ताव आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण एक म्हटलं की ती कमिटी फॉर्म करणं आणि दुसरं आहे की HPC हाय पॉवर कमिटी, ज्या कमिटीकडे या URL स्कीममधल्या सगळ्या प्रस्ताव जे आहेत ते HPC कमिटीकडे जाणार आहेत. आता ती कमिटी जी आहे त्याच्यामध्ये शासनाची सगळी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही नवी मुंबईच्या लोकप्रतिनिधींमधली कोणीही जबाबदार व्यक्ती त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे आम्ही काय बेसिसवरती हे म्हणणार की बाबा आमच्या गेलेलं जे प्रपोजल आहे त्याच्यामधल्या खऱ्या त्रुटी, आमच्या नागरिकांचा विचार करून केलेल्या गोष्टी ह्या तिथे कशा त्या टेबलवरती तात्पडल्या जातील. तर याच्यासाठी खऱ्या अर्थानं जर आमच्या शहराचं भविष्य ठरवताना
नवी मुंबईच्या नागरिकांचा थेट म्हणजे लोकशाहीचा आवाज निर्णय घेणाऱ्या त्या टेबलावरच नसेल तर मग आमच्या या लोकप्रतिनिधींचा अधिकारावरती खऱ्या अर्थानं तुम्ही ते गदा आणण्याचा प्रयत्न करताय. आणि ह्याच्यासाठीच हा जो अनुसूची 1 आपण या ठिकाणी मांडलेली आहे, शासनाकडे आपण रिक्वेस्ट करतोय की आम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस करून द्या. आम्ही म्हणत नाही आमच्या URL स्कीमला बिलकुल विरोध नाही, कारण URL स्कीम हीच आपल्या नवी मुंबईला चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याला कारणीभूत ठरणार आहे. जेव्हा क्लस्टर निर्माण होणार आहे त्या क्लस्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्लस आहेत, बऱ्याचशा गोष्टी ज्या मायनस आहेत, आणि त्याचाच अभ्यास करण्यासाठी हा अशा प्रकारचा इथे प्रस्ताव आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी अंडरस्टँडिंग लेवलला जाऊन प्रत्येकाने आपला आपला विचार न करता आपल्या नागरिकांचा विचार करूया आणि या स्कीमला आपण मान्यता देऊया. धन्यवाद.